ते आपण निश्चित मार्ग काढू। आता चारी बाजू किती किलोमीटरचं आहे संरक्षण होईल? किती किलोमीटर? 2-2.5 किलोमीटर होईल। परवडेल का ते? शासनाने लोक मिळेल का? परवडायला तर आमचा जीव जाईल। भिंत म्हणजे काय बाजूला हे दरी आहे का? अहो नाही, भिंत म्हणजे भिंत म्हणजे साहेब बघून आले त्यांना ग्रामस्थ बोलते तेच करायचे मग नंतर। हा ठीक आहे, तेच करायचं। ठीक आहे चालेल। साहेब बघून आले त्यांना प्रत्यक्षात लाईव्ह दाखवलं जेवढी काय संरक्षण भिंत होईल, म्हणजे जेवढी गरज आहे संरक्षण भिंतीची तेवढी। आपण काय पूर्ण रोडलाच करायची असं नाही, पण जिथं जिथं धोका आहे, कुठं बायचान्स वाहन, कुठं रस्त्यात असा हे कुठं काय स्लिप होते गाडी, चिखल काही बंद नाही करायचं। फेसबुक लाईव्ह चालू होईल, युट्यूब लाईव्ह चालू होईल। मला रजिस्टर पत्र आहे तहसीलदार साहेब, तुम्ही बघून घ्या, तुमची कॉपी बघून घ्या, तुमची कॉपी बघून घ्या। तुम्ही शांत राहा, ग्रामस्थ बोलतील, मीच बोलणार त्यांच्या वतीने सर, मीच बोलणार त्यांच्या वतीने। ऐकायचंय? अरे मी बोलणार की नाही तुमच्या वतीने? बोलणार आहे। ग्रामस्थ बोलतील नाही। हा अजून बोला बोला। संरक्षण भिंत आहे, दुचार संरक्षण भिंत झालीच पाहिजे। तिथं रस्त्याच्या 1 फूट 3 फूट एवढाच अंतर बाकी आहे, बाकी कोरे, बाकी बाजूला कोरे एकदम लागून कोरे। ठीक आहे, कंपल्सरी, तिथं ठीक आहे। हा कंपल्सरी ठीक आहे, ज्याचे कोरे त्याला आपण आणि याच्या पुढेही जिथे खोदकाम होईल रस्त्याच्या साईडला पहिली संरक्षण भिंत नंतर खोदकाम, हे कंपल्सरी पाहिजे। ठीक आहे, ते आपण साहेब आमचं पहिलं म्हणणं एक आहे, पहिली मागणी एक आमची, हा रस्ता वडलोपार्जित पूर्वी काळापासून, अगदी इंग्रजांच्या काळापासून आमचा एकच रोड आहे। पूर्वी आदिवासी म्हणजे एकदम आदिवासी ते जंगलातच राहतात, आणि हा रस्ता आमच्या वाडवडिलांनी हक्कान मिळवला आहे। इकडे लोकांच्या काही जमिनी होत्या, हे होत्या, तिथं भांडणं करून हा रस्ता आमच्या ठीक आहे ना, रस्ता कोण आणि आता नाही, पण आता कसं आहे, आता यांची जास्त म्हणजे आता या रोडला जास्त वाहतूक ओव्हरलोड, म्हणजे आता तुमची समजा परमिशन किती टनाची असते ती काय माहिती नाही, पण त्याच्या 3-4 पटीने एकदम ओव्हरलोड करून घेतात। आता प्रत्यक्षात ते हे बघा, आता ते डंपरची डायरेक्ट दोन्ही टायर निघून गेले, त्याच्यावरून आपल्याला आणि येथून बघा आता त्यांनी काय केलंय, आता आंदोलन 10 तारखेला होतं म्हणून त्यांनी काय केलं, सर्व डंपर 2 डंपर बंद ठेवले। रातोरात त्यांनी नुसतं आपण शेणांकडे सारवतो ना, असं सारवून तुम्हाला म्हणजे कुठे काय आम्ही काय केलं नाही, आम्ही एकदम सेफ आहोत हे दाखवण्यासाठी एकदम ओके केलं त्यांनी। दिवसाला कमीत कमी 400, 350, 400, 500 डंपर कंटिन्यू वाहतूक ये जा करतात। सर्व जी आताची जी परिस्थिती केली नाही, तात्पुरती सर्व प्रशासनाला दाखवण्यासाठी केलेली आहे। ही सर्व रस्त्याचा विषय आहे, हा रस्त्याचा विषय आहे। ठीक आहे, ते आपण दुरुस्तीचा विषय घेऊ त्यांच्यासोबत। अजून हे रोडचा प्रश्न आहे, पण हे रोड आहे सिंगल होता, म्हणजे ठाकूरवाड्यासाठीच आहे, हे क्वारींसाठी नव्हता। क्वारी एकच फक्त भक्तांची होती, क्वारी एकही नव्हती, तो एक होती, तो मग तेव्हा रोडची काही अशी गरज भासत नव्हती ना, तर कसली गोष्ट होती। पण आता 400-500 डंपर दिवसाला जाते, क्वाऱ्या किती, खदाने किती। ठीक आहे ना, तो रोडचा प्रश्न आहे, तो आपण सांगू ना, त्याच्याशी बसून दुरुस्तीचा विषय घेऊ आपण, ते काय अडचण नाही। पण फक्त बघतला चालू देणे, बाकीच्या सर्वांना नेम एक आता भेदभाव नाही, पहिली होती ते बोललो आम्ही। बाकीचे दस्तावेज ते ग्रामपंचायतने जे काय दिले, आमच्याकडे जे काय ते तुम्हाला सगळे मिळतील, काय अडचण नाही। अजून काय प्रश्न आहे? प्रश्न आता समजा बायचान्स भले आता किती हे केलं तरी त्यांचे एक गाड्या वगैरे चालूच राहतील। जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला, आता एक लाईव्ह घटना आपल्याला तांबडी इथली लाईव्ह घटना आपल्या पूर्ण तालुक्याला माहिती झाली। आता त्या व्यक्तीने, तो कामगार होता, घरी जाताना किंवा येताना म्हणा, त्याचा डंपर खाली येऊन त्याचे दोन्ही पाय निनामी झाले, मग तो आता अपंग झाला। मग आता त्याला कसं, मग त्याला अपंग झालं, मी त्याला मुलं कमीत कमी 2 मुलं तर असला, त्यांचं भविष्य असं काय। तशीच आता आमची एवढ्या 3-5 वाड्यांची वस्ती आहे, एवढी लोक आहेत, प्रत्येक वाडीत 100-150 घरं आहेत, प्रत्येक माणूस ह्याच रस्त्याने उदरनिर्वाह करतो। आमची भाजीपाला असतो, 12 महिने भाजीपाला असतो, आणि भरपूर भाजी इकडून निघते। सकाळी बायका कमीत कमी 4, 3:30, 4, 5 वाजेपर्यंत उठून रात्री भाजी घेऊन विकायला डोक्यावरती पण। तुमचा बायचान्स एखाद्याचा अपघात जर झाला, मग त्याची जबाबदारी कोण देणार? तुमचे स्टोनकर शहर आहेत, तुम्ही करोडपती आहेत, तुम्ही करोड रुपयाचे पैसे कमवतात, मग गरीबांना नुकसान, गरीबांना त्याचा त्रास का? तुमच्या मार्ग शोधा ना, आमच्या गरीबाच्या मार्गाला येता का? आपण तुमच्यासाठी 1-4 माणसं घ्या तुमची, त्यांना पण बोलवतो।
चर्चा होती आमची तुम्ही ऐकून घ्या. साहेब 4 माणसं नाही येणार, होईल ती चर्चा इथंच होऊ द्या. 4 माणसं म्हणजे नक्की काय आम्हाला जी चर्चा असेल हे चालू करा. इकडनं बंद नाही केलं ना. नाही का जे चर्चा होईल ती तुमच्या समोर नंतर मांडली जाईल, मगच तुम्ही ये. 4 माणसं का सर्वांच्या समोर बोलायचं आहे? सर्वांच्या समोर बोलायचं आहे. माहिती होईल ना. 4 माणसं आपण त्यांची 4 माणसं सर्वांच्या समोर सगळं व्यवहार करा. सर्वांच्या समोर बैठकीचा गोंधळ करायचा आहे का? तुमचे 4 जे कोण निर्णय घेणारे आहेत ते घ्या, त्यांचे निर्णय घेणारे हे करू. तुमच्या ज्या समस्या त्यांच्या समोर मांडू, त्यांचं काय मत आहे ते बघू आणि नंतर आपण तुमच्या समोर येऊ ना, सर्वांच्या समोर येऊ. मुळात हा पत्रव्यवहार तुम्ही कुणासोबत केला होता? प्रशासनासोबत. इतरांशी बोलण्याचा काही संबंध आहे का? मग इथून जाणार आहात तुम्ही? बोलायचं ते इथे बोलायचं. ज्या मागण्यावरून जे काही होईल तो इथेच निर्णय होईल. रस्ता प्रशासन करून देणार आहे का? रस्ता ज्या समस्या तुम्हाला क्रेशर पासून ज्या आहेत क्रेशर बंद करा. एक मिनिट ऐका, चेन्नई तुमच्या ज्या याचिका 2013ला हायकोर्टात दाखल झाली होती. मी तहसीलदारांना सांगत नाही का, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही बोलू नका. अर्थात त्यातून मी बोलेन की नाही बोलेन हे तुम्हाला नंतर सांगेन काय होतोय. पण आता मी ह्या लोकांना सांगतोय की आणि ह्या प्रशासनाला सांगतोय, पोलीस प्रशासनाला, की 2013ला एक जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली होती जिचा नंबर आहे 73/71/2024. त्यामध्ये असं ठरलेलं आहे, हायकोर्टाचे निर्देश आहेत की ग्रामीण मार्ग असतील किंवा जिल्हा मार्ग असतील ह्या सगळ्या किंवा गावातले गाव मार्ग असतील त्यांचे सगळ्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही प्रशासकीय यंत्रणेची आहे. मग तहसीलदार साहेब असे कसे बोलतात की प्रशासन करून देणार आहे का? तर प्रशासनानेच करून द्यायचं आहे. फक्त त्याचा खर्च या जनतेच्या पैशातून नाही करायचा आहे. जे कोण स्टोन क्रशर्स मालक वगैरे असतील त्यांच्या खिशातून करायचं आहे. बरोबर आहे. होईल ती इथेच होईल. जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी आणि जिल्हा परिषदचे बांधकाम अधिकारी आले. हा इतर मार्ग आहे, ग्रामीण मार्ग आहे, ओडीआर आहे, ते पण आलेले आहेत. त्याच्यावरती काय तर त्यांचा 25 लाखाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. मग ती समोर चर्चा झाल्याशिवाय समजेल का? कसं क्रेशर माले काय चर्चाच करायची नाही का तुम्हाला? समोर करायचं नाही, सर्वांच्या समोर गोंधळ करायचंय का? सर्वांच्या समोर गोंधळ करायचा का तुम्हाला? नाही. तुमचे 4 ते 5 काय लोक असतील ते निर्णय घेणारे ते हे करा. चुकीच्या पद्धतीने करता कामा नये, चुकीच्या पद्धतीने होता कामा नये. कोण एक व्यक्ती सांगते म्हणून हे बघा, ग्रामस्थ इथून प्रतिनिधी पण चर्चेला आले नाही. याचाच अर्थ असा आहे की आम्हाला सगळ्यांना त्या चर्चेत सहभागी व्हायचंय. आता निवेदन दिलेलं आहे, यातलं कुणी त्यामध्ये बोलणार नाही. निवेदनातला एक एक मुद्दा वाचला जाईल. ते होईल की नाही एवढंच म्हणायचंय. आपलं माणूस कोणतरी विचारेल की हा मुद्दा मंजूर आहे, हे एवढ्या दिवसात होईल. ऐकतील सगळे आमचे बांधव. ऐका, माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे. साहेब बोलतात ते बरोबर आहे की ही चर्चा काही प्रतिनिधींसोबत झाली तर जास्त चांगली होईल. पण आता ती परिस्थिती निघून गेलेली आहे. मीटिंग 4-5 दिवस आधी झाली असती तर बरोबर आहे ना? मग याच्यासाठी आम्ही नोटीस, आपण कधी नोटीस दिली आहे? 3 ऑक्टोबरला दिली ना? 2 ऑक्टोबरला. तहसीलदारांना कधी दिली? 3 तारखेला दिली नोटीस. 3 तारखेला दिली आहे. म्हणजे आज 7 दिवसचा वेळ होता. ती मीटिंग आज लावली. आमचं म्हणणं इतकंच होतं की 4-5 दिवस आधी, साहेब काय असतं, आम्ही नेहमी आपल्याला तीच विनंती करतो की आंदोलनाची नोटीस मिळाली ना की संबंधित यंत्रणाशी एकदा बोलून शक्य तितक्या लवकर चर्चेची वेळ असते ना साहेब. काय होतं, आम्ही सगळे आमच्या एवढी सगळी बसलेली आहेत. प्रत्येकाची जर दिवसाची 1000 रुपये मजुरी धरली, किती लोकांचं इथे आर्थिक नुकसान झालेलं आहे. प्रत्येकाचा दिवस पडून